एकेकाळी मी शाळेत शिकत असताना माझ्या शेजारी बाहेरची मुलं बसत नसायची. शेजारी संस्थेतलीच मुलं असायची. आता आमच्या शाळेत शेजारच्या वसाहतीतील मुलं येऊ लागली. कधी काळी समाजापासून तुटलेलं रिमांड होम आता समाजच रिमांड होममध्ये येऊ लागला. झडती न घेणारी, भेद न करणारी, अनाथांना समजावून घेऊन शिकवणारी माझ्या स्वप्नातली शाळा साकारली. तसं माझी उमेद वाढली. पुढं तर कोल्हापुरात इंटरनेट आल्यावर आम्ही पहिलं कनेक्शन घेतलं. लडगे परिवार ट्रस्टनं प्रतिवर्षी देऊ केलेल्या मोठ्या अर्थसहाय्यातून ज्ञानरंजन केंद्र सुरू झालं. चिंचोके, गोट्या, कापडी बॉलनी खेळत खुरटलेलं माझं संस्थेतलं बालपण आता आमची मुलं चक्क मल्टीमीडिया हाताळू लागली होती. स्टार टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत मी हा प्रसंग सांगितला. तेव्हा शोलेकार रमेश सिप्पी, किरण जुनेजांना किती अप्रूप वाटलं होतं. पूर्वी रिमांड होमचे SSCचे निकाल चिंताजनक असायचे. सुसंस्कारमधून शिकून मोठी झालेली पहिली बॅच तिनं 100% यश मिळवलं. तो माझ्या स्वप्नांचा सुवर्ण महोत्सव होता. योगायोगानं ते वर्ष संस्थेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. रोनाल्ड हेल फिलॅटेली क्लब, पालकनीतीचं शिबिर, सृजना आनंद केंद्राचा सामूहिक वाढदिवस, फुलोराचं घरपण, अपंग संस्थांचं सहवास शिबिर, नॅपची अंधगायन स्पर्धा, संस्कार भारतीचं रंगावली प्रशिक्षण, विज्ञान प्रबोधिनीचं जाणीव जागृती शिबिर, असे कितीतरी उपक्रम आम्ही सुसंस्कार विद्यालयात राबवले. स्वच्छ सुंदर शाळा म्हणून सुसंस्कारला स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी मिळालेला पुरस्कार, अशा अनेक धडपडीत मागं टाकलेला काळ मला जिवंत ठेवत राहतो. सुसंस्कार बालवाडी, सुसंस्कार वाचनालय, सुसंस्कार विद्यालयातून शिकून मोठा झालेला सोमनाथ आणि त्याच्यासारखी मुलं मुली आज माझ्या कॉलेजच्या वर्गात माझ्या समोर बसून शिकताना मी पाहतो, तेव्हा का कोणास ठाऊक माझं एक अपूर्ण स्वप्न मला सतत अस्वस्थ करत राहतं. मला अनाथ मुलांसाठी उपक्रमशील माध्यमिक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ सुरू करायचं होतं. मॅक्झिम गॉर्की, नारायण सुर्वे यांच्याप्रमाणेच माझ्या स्वप्नातलं एक माझं विद्यापीठ होतं. झडती न घेणारे, झडती न शिकवणारे, ही मीच माझी घेतलेली एक झडती होती. सन 1996-97ची गोष्ट. आम्ही अनिकेत निकेतन वात्सल्य बालसदन सुरू करून दशक उलटलं होतं. त्याचा दशकपूर्ती समारंभही केल्याचं आठवतं. दशकपूर्तीच्या काळात ज्यांनी वेळोवेळी सहाय्य केलं, सहकार्य केलं, त्यांना आठवून ठेवून कृतज्ञतापूर्वक निमंत्रण करण्यात आलं होतं. काहींना ऋण अभिव्यक्ती पुरस्कार देण्याचा प्रघात तेव्हा रूढ झाला होता. संस्था वर्धापन दिनाचा औचित्य साधून दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात एका सेवाभावी कर्मचाऱ्याचाही आम्ही आवर्जून गौरव करायचो. याच काळात वात्सल्य बालसदन, अनिकेतन निकेतनमधील मुलं मोठी होऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रश्न उभा राहिला. मधल्या काळात अनाथ महिलाश्रम संस्था आमच्या संस्थेत विलीन झाल्यानं उपवर होणाऱ्या मुलींची संख्याही लक्षणीय होऊ लागली होती. मुली महिलांच्या पुनर्वसनासाठी आमच्याकडं डॉक्टर सौभाग्यवती अहिल्याबाई शंकरराव दाभोळकर महिला आधारगृह होतं. त्यांच्यामार्फत आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या सहाय्यानं आणि स्वयंसिद्धाच्या मार्गदर्शनाखाली स्वाधार प्रकल्प सुरू झाला होता. शिवाय स्थळं शोधून मुलींचे विवाहही व्हायचे. पण मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बिकट होता. 16 ते 18 वर्षे वयोगटातील मुलं संस्थेची मुदत संपणार म्हणून चिंतेत असल्याचं जाणवायचं. ते त्यांच्या बोलण्यातूनही स्पष्ट व्हायचं. म्हणून मग आम्ही किशोर अनुरक्षण गृह सुरू केलं. त्यावेळी असा प्रघात होता की मुदत संपली की मुलानंच आपलं भविष्य ठरवायचं.
माझ्या पुढे हे प्रश्न आले तेव्हा संस्थेतील माझ्या मुदतवाढीचं दिव्य आठवलं. रिमांड होम आणि अनिकेतमधून मोठ्या झालेल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे किशोर अनुरक्षण गृहाचं आम्ही ध्येय ठरवलं. SSC नंतर शिकू शकणाऱ्या आणि इच्छिणाऱ्या मुलामुलींसाठी महाविद्यालयीन शिक्षणाचं नवं पर्व संस्थेत सुरू झालं. यासाठी मुलामुलींच्या मागं लागून SSCचे राहिलेले विषय सोडून घेतले. मुलं नापास झाल्यानं उशाळायची, प्रोत्साहन देत राहिलो. ट्युशन्स लावल्या, गाईड्स आणली, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन दिले, पेपर सोडून घेतले, अभ्यासिकेची सोय केली. पहाटे उठेल त्याला चहा मिळेल असंही पाहिलं. अपेक्षित परिणाम हाती आले. तरी पुढे शाळा शिकू न इच्छिणाऱ्या मुलं मुली होत्याच. त्यांच्यासाठी प्रत्येकाचा वकूफ आणि आवडीनुसार विविध प्रशिक्षण नोकऱ्यांचे मार्ग खुले केले. मुलांची स्वतःची पासबुकं पाहण्यात मला कोण आनंद व्हायचा. आमचा मायाप्पा संस्थेत आल्यापासून अबोल असायचा. शिक्षणात थोडा गतिमंदच होता, पण नोकरीनं त्याचं आयुष्य पालटलं तसं अनेकांचंही. साऱ्यांच्याच पुनर्वसन विवाहाच्या कथा जे केलं त्याचा आनंद देणाऱ्या होत्या. एकदा आम्ही 2 मुलांची लग्न एका मांडवात केली. 2 नवरदेवांपैकी एक होता मायाप्पा. मायाप्पा संकुलात आला होता तेव्हा 5 वर्षाचा होता. अंगावर कळकट मळकट कपडे. इकडे तिकडे फिरताना पोलिसांना सापडला. त्यांनी त्याला संस्थेत आणलं. मला आठवतं, मायाप्पा आला तेव्हा त्याला बोलताही यायचं नाही. नाव आम्हीच ठेवलं. तो शाळेत जाऊ लागला. हळूहळू बोलू लागला. पहिल्यापासून अबोल. आजही तो मितभाषीच. त्याचा चेहरा वाचायची मला सवय लागून गेली. रेंगाळत राहायचा, मागं लागायचा, मग हवं नको विचारायचं. तो स्वतःहून कधीच बोलल्याचं आठवत नाही. संस्थेत शिकून मोठा झाला. चांगला 8वीपर्यंत गेला. शिकला कमी, मोठा अधिक झाला. धिप्पाड. त्यावेळी मोठ्या झालेल्या मुलांची आमच्याकडं राहायची सोय नव्हती. आमचे विश्वस्त आणि हितचिंतक श्री अविनाश वाडीकरांचा कॉटचा कारखाना आहे. तिथं तो आज काम करतो. चांगले 3,000 रुपये मिळवतो, कष्टानं आणि प्रामाणिकपणे. माया मेहनतीची कामं चांगली करायचा. शिकण्यात फारशी प्रगती नसायची. कायम प्रगती पुस्तकावर वर घातला असा शेरा असायचा. या वर घालण्याच्या सोयीमुळं मायाप्पा 7वी पास होऊ शकला. साक्षर झाला. बाहेर राहायचा आणि आधीमध्ये संस्थेत येत राहायचा. अलीकडं तो पहिल्यासारखा पुन्हा रेंगाळायला लागला. माझ्या लक्षात आलं. मीच एक दिवस त्याला विचारलं, माया, लग्न केव्हा करायचं? नेहमीप्रमाणे तो डोळ्यानंच हसला. मायाच्या निस्तेज चेहऱ्यावरचं तेज मी नेहमीच वाचत आलेलो. त्याच्या जीवनात फुलू लागलेला वसंत मी हेरला. वैशालीला दाखवलं. आमचीच मुलगी, काही कारणानं आलेली. पहिल्यांदा नापसंत केली. विचारलं, का रे, पसंत का नाही? गिड्डी आहे असं म्हणाला. उद्या दुसरी दाखवूया असं म्हटलं. वैशालीला साडीत दाखवली होती. दुसऱ्या दिवशी एक वेणीने सलवार कुर्ता घालून तिला दाखवली. मायाची कळी खुलली. पसंती झाली आणि लग्न ठरलं. मला तुम्हाला वैशालीचं पण रामकहाणी ऐकायची आहे. तिचे भोग सांगितले तर तुम्ही अस्वस्थ व्हाल. पण आता आम्ही जखमा झाकायचे ठरवलेत. भराव्या म्हणून. खपली काढली तर आमचंच रक्त वाहतं. तुम्हाला दुःख जरूर वाटेल. तुम्ही दयाही करा. पण आज सुवर्ण महोत्सवी प्रवासात आम्हाला एक नवी जाण आली. आम्हाला दया नको, धीर हवाय. फक्त पाठबळ हवाय. कुबडी नको. पडू लागलो तर फक्त हात द्या. झालं. दुसरा आमचा नवरदेव यशवंत. आम्ही मुलांची नावं मोठी स्वप्न घेऊन ठेवतो. तो मायाळू होता म्हणून मायाप्पा, पण सगळेजण मायाच म्हणायचे. तसं यशवंत व्हावा म्हणून यशवंत. आणि तो झालाही.
आई वडील लहानपणीच मृत्यू पावले. अगोदर आई न नंतर वडीलही. 4 भावंड, 2 मोठी 2 छोटी. पैकी एक छोटा थोड्या दिवसात मृत्यू पावला भुकेनं. 2 भावांनी हॉटेल पकडली. यशवंत भीक मागत गुजराण करायचा. लक्ष तीर्थ वसाहतीत खोपटं होतं. ते नंतर शेजारच्यांनी बळकावलं. ते बळकावता यावं म्हणून यशवंतला संस्थेत घातलं. माया आणि यशवंत वर्गमित्र, खरं तर दुःखमित्र, समदुःखी आणि म्हणून समसुखीही. यशवंतही वर घालण्याच्या सोयीमुळे 8वी-9वी पर्यंत तरला. सन 1989-90च्या सुमारास ओळखीनं हॉटेलात लागला. पुढं नशीब काढायला मुंबईत गेला. यशवंतच्या अहोरात्र मेहनतीमुळे त्याचा मालक यशवंत झाला. पानाच्या गादीचं रूपांतर दुकानात झालं. आता त्याला यशवंताची गरज उरली नव्हती. त्याने हुसकावून लावलं. 4-5 वर्ष कष्ट करताना चीज होईल म्हणून त्याने किती स्वप्न पाहिली होती. परत संकुलच त्याचा आधार ठरला. तो आता शिवणकाम करतो. संकुलानं त्याला फाटक्या कपड्यांना धागा घालायला दिलेला संस्कार, तो धागा पकडून त्यानं स्वर्ग गाठला. स्वतःच्या मेहनतीवर संकुल निमित्त होतो.